हॅलो एव्हरीवन, वेलकम लिव्हिंग विथ प्रेरणा. दिस इज माय फर्स्ट व्हिडिओ ऑन यूट्यूब आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि थोडीशी नर्वस आहे. थोडीशी भीती वाटते तुमच्यासमोर असं फर्स्ट टाइम स्क्रीनवरती रेकॉर्ड करणं. त्यामुळे थोडीशी नर्वस आहे. काय जर एक शब्द इकडे तिकडे झाला तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. सो चला तर स्टार्ट करूया. पहिलं तर मी माझं आणि माझ्या चॅनलचं छोटंसं तुम्हाला इंट्रोडक्शन देऊन टाकते. मी आहे प्रेरणा शिवाजी फुलपगार. मी आता सध्या जॉब करते. मी एक बँकर आहे आणि माझ्या चॅनलवरती स्पेशली तुम्हाला स्किन केअर, हेअर केअर, ट्रॅव्हलिंग, DIY, वेगवेगळे प्रकारचे व्लॉग्स, वेगवेगळे प्रकारचे हॉल्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलवरती इन शॉर्ट लाईफस्टाईल रिलेटेड जे काय व्हिडिओज आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, होईल तेवढं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करायला पण विसरू नका. सो लेट्स गेट स्टार्टेड. आजचा व्हिडिओ होणार आहे आपला हेअर केअरशी रिलेटेड. सो मी वीकमध्ये एकदा तरी ही टिप्स ट्राय करते जेणेकरून माझे हेअर एवढे स्ट्रॉंग, सिल्की आणि हेल्दी आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो आपण इथे एक आता कांदा घेतलेला आहे. कांद्याचे बेनिफिट्स खूप आहेत. कांद्यामुळे आपली केस गळती कमी होते, केस मजबूत होतात, केस वाढायला खूप हेल्प होते आणि डॅन्ड्रफ जर तुमच्या केसामध्ये असेल तर तो सुद्धा कंट्रोल व्हायला हेल्प होते. इथे कांद्याचा ज्यूस काढून घेतलेला आहे. तुम्ही डायरेक्टली मिक्सरमध्ये टाकून पण त्याला ज्यूस तुम्ही काढून घेऊ शकता. सो इथे एक ॲलोवेरा घेतला. मी त्याला 10-15 मिनिटं पाण्यामध्ये काढून ठेवलेले जेणेकरून त्याचा येल्लो पार्ट जो असतो ते बेनिफिट नसतात त्याचे, सो तो जातो. सो इथे ॲलोवेरा जेल पण टाकलेला आहे मी कांद्याच्या ज्यूसमध्ये. आणि आपलं रेग्युलर आपण जे हेअर ऑइल यूज करतो ते वालं ऑइल घेतलेलं आहे. सर्वांना चांगलं मिक्स करा आणि हे तुमच्या एकदम प्रॉपर 2 साईडला हेअर्स करा आणि एकदम प्रॉपर वेमध्ये अप्लाय करा. पूर्ण रूटमध्ये अप्लाय करा, हेअर साईडला करून. ह्याचे बेनिफिट्स खूप आहेत. तुम्हाला खूप हेल्प होईल. जर तुमचा हेअर फॉल होत असेल, तुमचे हेअर डॅमेज झाले असतील तर तुमचे हेअर रिपेअर होण्यासाठी खूप जास्त हेल्प करेल हे तुम्हाला. खालच्या लेंथला सुद्धा अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला जर स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दूर होण्यामध्ये तुम्हाला हेल्प होईल. आणि नंतर हे तुम्हाला 15-20 मिनिटं तरी ॲटलिस्ट ठेवा. तोपर्यंत काहीतरी काम करा आणि मग त्याच्यानंतर मस्त असा हेअर वॉश करा. थंड पाण्याने, नॉर्मल वॉटरने करा. असं काही नाही आहे की तुम्ही वॉर्म वॉटरच घेतला पाहिजे. इन शॉर्ट तर वॉर्म वॉटर इज नॉट हेल्दी फॉर हेअर्स. तुम्ही नॉर्मल वॉटरने हेअर वॉश करा आणि तुमचे हेअर तुम्हाला खूप स्मूथ आणि छान वाटतील, खूप छान फील होईल. आणि मस्त एका टॉवेलने नॉर्मल हाताने तुम्हाला त्यांना एक असं सुकवून घ्या. नॉर्मल, जास्त हेअरला जेव्हा ते ओले असतात त्यांच्यावरती जास्त जास्त प्रेशर द्यायचं नाही आपल्याला. एकदम नॉर्मल वेने तुम्ही ड्राय करून घ्या. अँड हिअर इज माय फायनल लुक. तुम्ही बघू शकता. आणि हो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी खूप मस्त डीटॅन रिलेटेड तुम्हाला होम रेमेडी शेअर करणार आहे. सो त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिली पोहोचेल. बाय बाय, टेक केअर.